आणि यानंतर पुन्हा एकदा गणेश पांडेवर विनयभंगाची तक्रार करणाऱ्या मैथिली जावकरच्या बातमीकडे आपण वळतो आहोत। कारण मैथिली जावकरने आज पोलीस ठाण्यात वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन तशी तक्रार तसा FIR दाखल केला आहे। यानंतर मैथिली जावकरशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा दातेनं। FIR दाखल केली आहे। आपल्या सोबत ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल, एकूणच FIR जी आहे ती आता शेवटी दाखल झालेली आहे, कोणती कलमं आहेत ती वापरली गेली? कलमं मी तुम्हाला त्यात बघून सांगते, कारण मला तर काही म्हणजे लॉचा अभ्यास नाही माझा, मला कलमांचे नंबर पटकन नाही सांगता येणार। मी तुम्हाला ती बघून सांगते नंतर। काय काय आरोप आहेत त्यांच्यावरती, काय तक्रार तुम्ही नेमकी केली ते सांगा। ॲक्च्युली ते आरोप आता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झाले आहेत, तर आता ते पुन्हा सांगणं तेच मला कसं तरी वाटतं। तरी काय नेमका प्रकार तुमच्या विरोधात घडला आहे आणि तुम्ही काय तक्रार दिली आहे ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला ते मेसेज करीन पाहिजे तर, आता मला परत ते बोलायचं नाही काय आहे। सांगाल, पक्षांतर्गत कारवाई झालेली आहे, पोलिसांची कारवाई कुठपर्यंत आली आहे, कुठपर्यंत होणार आहे? पक्षांतर्गत कारवाई तर कधीच झाली होती, म्हणजे मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा काही दिवसातच मला पक्षाने बोलवलं आणि आशिषजी शेलार आणि सुनीलजी कर्जतकर यांनी माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि तिथेच त्यांनी मला विचारलं की तुला काय पाहिजे। म्हटलं सर मला काही नको आहे, मला एवढंच हवं आहे की हे जे माझ्या बाबतीत घडलं हे पुढे दुसऱ्या मुलींच्या बाबतीत घडायला नको, एवढंच मला वाटतंय। त्यांनी माझं पूर्ण बोलणं ऐकून घेतलं, मी त्यांना लेखी लेटरही दिलं। ते फक्त आमच्या पार्टीपुरतं होतं, पण कोणाच्या तरी मिस्टेकनी ते गहाळ झालं का काय, कोणी ते लीक केलं आम्हाला खरंच माहीत नाही। ते लीक झालं आणि ते मीडियापर्यंत पोचलं, अदरवाईज हे प्रकरण मीडियाला द्यायचंच नव्हतं, मला मीडियात जायचंच नव्हतं। मथुरेला हा सगळा प्रकार घडला आहे, त्यानंतर तुम्ही मुंबईत आलात, किती दिवसानंतर पक्षाशी याविषयी बोललात, चर्चा केला होता? मथुरेहून आल्यानंतर जवळपास 8-1 दिवस मी ह्याचाच विचार करत होते की कंप्लेंट करू की नको करू, कारण ते ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ते आरोप इतके भयंकर आहेत की ऐकल्यानंतर कोणीही शॉक्ड होईल। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण एखाद्या माणसावर आरोप करतो तेव्हा आपण त्याला किती समजावलं की बाबा माझ्या मनात पर्सनली काही राग नाही आहे किंवा असं काय तुझं बाबा पॉलिटिकल करिअर मला संपवायचे वगैरे असं काही नाही आहे, पण हे तू चुकीचा वागलायस एवढंच फक्त तुला सांगायचं आहे, असं जरी मी बोलले तरी त्या माणसाचं शत्रुत्व मी घेते, त्या माणसाची दुश्मनी आली कायमची। मी एकटी आहे, माझी फक्त आई आहे, माझे वडील वारलेले आहेत, मला सख्खा भाऊ नाही, माझं लग्न झालेलं नाही, माझ्या बाजूनी कोण उभं राहणार? बरं माझ्याकडे मनी पॉवर नाही, मसल पॉवर नाही, मी कशी फाईट करणार? मी कुठल्याही लॉबीची नाही, मला कोणी पॉलिटिक्समध्ये गॉडफादर नाही। त्यामुळे हा विचार करण्यात मला 8-10 दिवस जाणारच ना की मी एवढी मोठी कंप्लेंट करू की नको करू अशा माणसाविरुद्ध, ज्याच्याकडे मनी पॉवर पण आहे, ज्याच्याकडे मसल पॉवर पण आहे, ज्याच्याकडे चिकार कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, जे समर्थक उद्या येऊन मला काही करू शकतात। तर असं तर होऊ शकत नाही की हे घडलं आणि मी लगेच जाऊन कंप्लेंट केली, मला विचार करायला लागणार ना। तरी FIR दाखल करण्यासाठी खूपसा कालावधी जो आहे तो गेलेला आहे, त्याविषयी काय सांगाल? उशीर झाला होता का? नाही, मुळात FIR दाखल करायचीच नव्हती, माझ्या मनात पोलीस कंप्लेंट करायची आहे, या माणसाला शिक्षा द्यायची आहे, मला बदला घ्यायचा आहे वगैरे असं काहीही डोक्यात नव्हतं। एवढंच होतं की फक्त मी पक्षाच्या वरिष्ठ लोकांपर्यंत हे पोचवणार। जसं आपल्या फॅमिलीतला समजा एखादा लहान मुलगा चुकला तर आपण काकाकडे मामाकडे त्याची तक्रार करतो आणि मोठी माणसं त्याला ओरडतात, नाही तर त्याला कळणार कसं त्या माणसाला की तू चुकीचं वागतोयस? तो लहान मुलगा जर चुकतोय तर आपण त्याला ओरडायला पाहिजे, त्याला दम द्यायला पाहिजे, एवढीच माझी इच्छा होती। तुम्हाला धमक्या येत आहेत, फेसबुकवर धमक्या येतात, वैयक्तिक धमक्या येतात, कशा धमक्या येतात त्याविषयी? मला फेसबुकवरनं धमक्या येत आहेत आणि त्या डायरेक्टली नाही, त्या इनडायरेक्टली येत आहेत आणि काहीही घाणेरडं बोललं जातं आहे माझ्या बाबतीत की हे सगळं मी पैसे घेऊन करते आहे, मला पैसे मिळाले आहेत म्हणे यासाठी, हे सगळं खोटं करण्यासाठी, आणि हे सगळे आरोप खोटे आहेत असं म्हटलं जातं आहे। आणि त्याच्यावरती लोक असे कमेंट्स टाकत आहेत की हिला आता भर रस्त्यात मारलं पाहिजे, इथपर्यंत लोकांचे कमेंट्स आलेत। मला घाण शब्द म्हणजे घाण विशेषणं लावली जात आहेत। मी 24 वर्ष इंडस्ट्रीत ॲक्ट्रेस म्हणून काम करते, त्यामुळे इंडस्ट्री मला 24 वर्ष ओळखते आणि या पॉलिटिक्समध्ये सुद्धा मी कार्यकर्ती म्हणून 2003 सालापासून BJPमध्ये, त्यामुळे माझे जे सिनियर लोक आहेत ते मला 2003 सालापासून ओळखत आहेत। नक्कीच हा सगळा प्रकार जो आहे तो इंटरनल पॉलिटिक आहे असं गणेश पांडेकडून म्हटलं गेलं आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, कसलंही इंटरनल पॉलिटिक्स नाही आहे, याचं कारण मी इंटरनल पॉलिटिक्स का खेळू? मी कुठल्याही एका पर्टिक्युलर लॉबीची नाही आहे, मी कुठल्याही एका पर्टिक्युलर गॉडफादरची कार्यकर्ती असं नाही आहे, मग मी का करू इंटरनल पॉलिटिक्स? नक्कीच पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, कारवाई केली, आज तुम्ही FIR देखील दाखल केल्यात, पोलिसांकडून काय सहकार्य मिळत आहे?
पोलिसांकडनं मला पूर्ण सहकार्य मिळालं. त्यांनी मला खूप कॉपरेट केलं, खूप हेल्प केली आणि माझ्या पक्षाने सुद्धा सगळा वेळ मला मॉरली सपोर्ट दिला. त्यामुळे हे असं चुकीचं जे बोललं जात होतं की मैथिली एकटी पडली आहे, तिला कोणी साथ देत नाही आहे, तर तसं नाही आहे. आमचे रावसाहेबजी दानवे जे प्रदेश अध्यक्ष आहेत, नंतर युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आहेत योगेश अण्णा टिळेकर, ते मला भेटले. नंतर कांताताई नलावडे, हे सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत कंटिन्यूस. मला कुणी एकटं पाडलेलं नाही आणि कुणी असंही म्हटलं नाही की FIR करू नकोस. त्यांनी माझ्यावर सोपवलं होतं की मैथिली तुला करायची FIR तू कर, तुला नाही करायची तू ठरव, आम्ही तुझ्या सपोर्टला आहोत. आणि माझ्या पक्षातले सगळे सिनियर नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे माझ्या बाजूनी उभे आहेत मॉरली. नक्कीच. खरं तर गणेश पांडे यांच्या विरोधात आज वर्सोवा पोलीस ठाण्यात मैथिली जावकर यांनी FIR दाखल केली आहे आणि त्याचबरोबर पक्षाचा पुरेपूर पाठिंबा आहे आणि त्याचमुळे ही FIR दाखल केलं असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे. कॅमेरामॅन मनोज दयाळकरसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई.